ओके? तुझा पापाचा घडा भरला विक्रांत. आता तुला कोणीच वाचू शकणार नाही. चल पोलीसकडे आता. लीला, तू पूजाला घेऊन घरी जा. मी ह्याला पोलीस स्टेशनला नेतोय. रूपा, ती बेलाची पानं आणि फुलं घेऊन चल देवघरामध्ये. आणि हे काय स्वच्छ नाही केलंय का अजून? स्वच्छ करून घे चल. आणि लीलाला बोलाव, हाक मार तिला, म्हणाव पूजा करायची आपल्याला. पण आजी, लीला मॅडम तर घरी नाही आहेत. घरी नाहीये म्हणजे? गेली कुठे ती? अरे आत्ताच संकटातून एवढ्या मोठ्या वाचलीये पोर आणि न सांगता गेली कुठे? चल. आजी. हॅलो लीला. हा ग, कुठे आहेस तू? लावून दे. लीला, लीला अग, सगळं ठीक आहे ना? कुठे आहेस तू बाळा? आजी मी ठीक आहे, तुम्ही प्लीज काळजी करू नका, सगळं ठीक आहे. काय झालंय सांग ना. लीला सांग ना. अभिराम कुठे आहे? अभिरामला फोन दे. एजे, आजींना तुमच्याशी बोलायचं. तू विक्रांतला घेऊन पोलीस स्टेशनला चाललोय. नाही अभिराम, विक्रांतला जरा तू घरी घेऊन ये. का पण? विक्रांतचा खरा चेहरा सगळ्यांना कळायला हवा. तू जर त्याला परस्पर पोलीस स्टेशनला घेऊन गेलास ना, तर सरस्वतीच्या मनामध्ये तुझ्याबद्दल गैरसमज निर्माण होतील. काही झालं तरी तो तिचा भाऊ आहे. त्याचा खरा चेहरा लोकांसमोर यायलाच हवा. ठीक आहे, मी आलोच. चल. आजी, आजी काय झालं? एवढ्या घाईने बोलून घेतलंस आम्हाला? अरे आम्हाला कोणालाच काही माहित नाहीये. एजे लीलाला घेऊन येत आहेत. घेऊन येत आहेत? कुठून घेऊन येत आहेत? जरा थांबा, अभिराम आल्यानंतर सगळं कळेल. मला तर वाटतं लीलाने पुन्हा काहीतरी गोंधळ घातला असेल. आणि मग एजे तिला पुन्हा शिक्षा करणार असतील. श्वेता, जरा शांत राहा ना. काय घडलंय तुला माहित आहे का? नाही ना? मग उगाच निष्कर्ष कशाला काढायचा? आजी, सध्या घरात जे काही घडते ते सगळं लीलामुळेच घडते. तिला कोणी काही बोलत नाही म्हणून दिवसेंदिवस तिची हिंमत वाढतच चालली. लक्ष्मी, सॉरी. मला तर वाटतं लीलाने दादावर हात उचलला ना म्हणून बोलवलंय. आणि योग्य त्या माणसाला शिक्षा पण मिळायलाच हवी. विक्रांत, दादा काय झालं तुला? ठीक आहे विक्रांत दादा. एवढं कसं लागलं तुला? काय लागलं तुला? काय झालं दादा? पूजावानी दादाला काय झालं? त्याची अवस्था कोणी केली सांग ना वहिनी. एजे, तुम्ही तरी सांगा ना, काय झालंय? दादाची ही अवस्था कोणी केली?
एजे प्लीज सांगा ना काय झालंय. आय एम सॉरी सरस्वती, पण माझा नाईलाज होता. म्हणजे तू म्हणत होती ना की मी योग्य माणसाला शिक्षा द्यावी, तेच केलंय मी. पण अनफॉर्च्युनेटली तो योग्य माणूस लीला नाही, हा विक्रांत होता. काय म्हणजे तुझ्या भावाने आजवर खूप चुका केल्यात, खूप गुन्हे केलेत सरस्वती. तो फक्त तुझा भाऊ आहे म्हणून आजवर मी त्याला तुम्हाला कळणार नाहीत अशा शिक्षा देत राहिलो. पूजा आणि त्याचा संसार टिकावा, तुला त्रास नको व्हायला म्हणून आजवर मी काय बोललो नाही, काही दाखवलं नाही. पण आज यांनी सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात. लिमिट्स क्रॉस? नाही हे दादा दादा उठ ना दादा. हे जे काय बोलताय ते काय बोलतात सांग ना, असं काही नाहीये ना. दादा बोल ना, दादा बोल ना, काय झालंय, का बोलताय तेजस, दादा बोल. दादा तू का गप्प बस, सांग ना मला नक्की काय केलंस तू. विक्रांतचा पहिला गुन्हा हा आहे की त्यांनी त्याच्या वर्दीशी प्रतारणा केली. म्हणजे नक्की काय केलंय विक्रांत दादाने? पोलिसाची ड्युटी असते की त्यांनी लोकांना प्रोटेक्ट करावं, पण यांनी आपल्या वर्दीचा मिसयूज केलाय. मिसयूज म्हणजे एजे नक्की काय केलंय ह्याने? फसवलंय. त्याच्या पदाचा वापर करून त्यांनी मुलींना फसवलंय. नाही दादा, असं करणं शक्यच नाही. त्याने असं नाही केलंय काही. दादा तू सांग ना सगळ्यांना, असं काही नाही केलंस ना तू. सरस्वती, मी विदाउट प्रूफ असं काहीही बोलणार नाही, लक्षात ठेव. एजे फसवलं म्हणजे काय केलंय? मी सांगते. हा विक्रांत अनेक मुलींबरोबर प्रेमाचं नाटक करायचा, त्यांचा गैरफायदा घ्यायचा आणि मग लग्न करीन असं खोटं वचन द्यायचं त्यांना. पण विक्रांत असं का करेल? त्यांनी असंच केलंय लक्ष्मी. आणि त्या मुलींपैकी इनोसेंट होत्या, वयाने लहान होत्या. म्हणून ह्याच्या बोलण्यावर फसल्या. तुमचे कुठल्या तोंडाने आभार मानू एजी? ह्या सगळ्यात तुम्ही रेवतीचं नाव घेणं टाळलं. थँक्यू, खरंच थँक्यू सो मच. काय हे विक्रांत, किती आदर, किती माया होती रे तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये. काय ऐकते मी आज. आई, ह्याच्या गुन्ह्यांची लिस्ट इथे संपत नाहीये. ही तर फक्त सुरुवात आहे. हो सरस्वती मॅडम, मागे मेहंदीच्या फंक्शन मधनं मी पळून गेले होते. नाही, तो माझाच मूर्खपणा होता, पण या विक्रांतमुळे मी गुंडांच्या तावडीत सापडली.
मला एका गोडाऊन मध्ये घेऊन गेली आणि मला त्रास द्यायला सुरुवात केली. खरंच तेव्हा एजे आले म्हणून मी वाचले. ए तू गप्प बसा, गप्प बस. तू हे सगळं खोट आहे. माझा ना तुझ्यावर विश्वासच नाहीये. नाही सरू, हेच खरंय. हिला आणि एजंटचं लग्न विक्रांतमुळेच झालं. लीला लग्नाच्या वेळेस खरं बोलत होती आजी. रेवती खरंच किडनॅप झाली होती आणि तिला किडनॅप करणारा दुसरा तिसरा कुणीही नसून विक्रांतच होते. आजी यांनी लीलाला ब्लॅकमेल केलं आणि एजंटशी लग्न करायला भाग पाडलं. म्हणजे एजे आणि लीलाला त्या मास्कमुळे जो मनस्ताप झाला, त्यांची भांडणं झाली, घरच्यांना त्रास झाला, त्या सगळ्याला जबाबदार हा विक्रांत आहे. नाही, तो हे सगळं का करेल? कारण विक्रांत मुलींना त्रास देतो हे मला एजंटशी लग्न करायच्या आधीपासूनच माहिती होतं. म्हणून त्याला धडा शिकवायला मी एजंटकडे मदत मागितली होती आणि एजंटनी त्याला शिक्षा करायला त्याची वर्दी उतरवली. काही काय बोलतीस तू? आणि तू आता म्हणाली लग्नाच्या आधी दादाची वर्दी उतरवली. कसं शक्य आहे? तेव्हा सरू अगं, ह्यांनी तो युनिफॉर्म भाड्याने आणला होता आणि आपल्याला फसवत होते. गए फसवणूक केली यांनी आपली. काय? हो, आणि नोकरी गेल्याची गोष्ट विक्रांतच्या जिव्हारी लागली. त्याचा इगो दुखावला गेला. मी एजंटकडे तक्रार केली म्हणून माझा आणि एजंटनी त्याची वर्दी उतरवली म्हणून एजंटचा राग त्याच्या मनात राहिला आणि म्हणूनच त्याने हे सगळं केलंय. त्याने हे हेरलं की मी आणि एजे एकमेकांसाठी अजिबात योग्य नाही होत आणि म्हणूनच मुद्दाम त्यांनी मला आणि एजेंना लग्न करायला भाग पाडलं. वा, मस्त. नाही खरंच मस्त, छान, एकदम मस्त स्टोरी रचून सांगतेस तू लीला. काय बोलतेस? तुला तरी कळतंय? भान ठेव. श्वेता, मला मान्य आहे की हे सगळं अनाकलनीय आहे, पण ती काय? विश्वास ठेवण्याजोगं नाहीच आहे काही. पण हे फक्त लीला बोलतेय का? पूजा सुद्धा तेच सांगतेय ना. आणि महत्वाचं म्हणजे हे जे बोलतायत ना, तोंड बंद ठेव प्लीज. आणि हे कितीही बिलीव्ह करायला अवघड असेल, पण ते सत्य आहे सरस्वती. नाहीये सत्य. वहिनी तू सांग ना सगळ्यांना हे खोट आहे. वहिनी बोल ना, सांग ना सगळ्यांना खोट. बेबी तू तरी सांग, तुला वाटतं दादा असं करे? तू सांग दादा, बोल ना हे खोट आहे. सांग ना सगळ्यांना हे खोट आहे. सरू प्लीज प्रीते, शांत हो. सरू अगं, हे ऐकायला कितीही वाईट असलं तरी हेच खरं आहे. खरं तर मला हे सगळं मंगळागौरीच्या दिवशीच कळलं होतं. त्यानंतर मी लीलाकडे वेळ मागून घेतला कारण मला विक्रांतशी बोलायचं होतं, त्यांची बाजू ऐकून घ्यायची होती. त्यानंतर त्यांनी माझी माफीही मागितली पण मी त्यांना माफही केलं. पण तुला माहिती आज तुझ्या भावाने काय केलं ते? आज त्यांनी मला आणि लीलाला फसवून एका पडक्या बिल्डिंग मध्ये घेऊन गेले. तिथे आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सरू अगं, त्यांनी माझ्या होणाऱ्या बाळाचा विचार नाही केला ग. तूच सांग सरू, एवढं सगळं होऊ नये तुला असं वाटतं का मी या विक्रांत दादाची बाजू घ्यावी? अहो, चुकून यांचा फोन माझ्या हाती लागला तर यांनी स्वतःचं कौतुक असल्यासारखं सगळे फोटो, सगळे मेसेजेस छान सेव्ह करून ठेवले होते. विक्रांत, अजिबात लाज नाही वाटली तुला?
एवढी सगळी सुख तुझ्या पायाशी लोळण घेत असताना तू याचं का वागलास? का केलंस असं? अभिराम, या माणसाला तुरुंगातच टाकलं पाहिजे. कर या माणसाला पोलिसांच्या हवाली, जाऊ दे त्याला तुरुंगात. पोलीस येणारच आहेत आता. अशा गुन्हेगारांना पोलीसच काय ती सजा देतील. नाही 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 नाही. एजे मी पाया पडतो तुमच्या, प्लीज. त्याला पोलिसात नका देऊ. नाही एजे, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि तुम्ही म्हणालात ना त्याला खूप वेळा संधी दिली. तुम्ही प्लीज प्लीज ही शेवटची संधी द्या त्याला. प्लीज पोलिसात देऊ नका एजे, प्लीज. एजे, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. प्लीज नका देऊ. सरस्वती, हे बघ, जे मी करतोय ते बरोबर करतोय. ट्रस्ट मी, प्लीज ट्रस्ट मी. सरू थांब. तुझं तुझ्या भावावर कितीही प्रेम असलं ना तरी हे माफीच्या लायकीचे नाही आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. वहिनी, अगं काय बोलतेस तू? तो नवरा ना तुझा. निदान तुझ्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार कर. सरू, अगं त्याचाच तर विचार करून बोलतेय मी. या माणसाची सावली मला माझ्या बाळावर नकोय. एजे सर, अरेस्ट करायला घेऊन जा. हवलदार, बेडे घाला यांना. बाबा, मी पोलिसांशी बोलून आलोय. एजंटसारख्या चांगल्या माणसावर मी अंतरा मॅडमच्या खुनाचा संशय घेतला. हे सगळं त्या विक्रांतच्या फोनमुळे झालं. त्यानेच मला फोन करून भरकटवलं. पार्टनर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. एजे, मला तुम्हाला सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगायची. मी आलेच. गेले काही दिवस एजंट बद्दल गैरसमज करून देणारे निनावी फोन मला येत आहेत. तो फोनवरचा माणूस मला सतत हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की अंतराताईंच्या खुनाच्या मागे एजंटचा हात आहे. व्हॉट? हो, आणि मी सुद्धा मूर्खासारखा त्या माणसावर विश्वास ठेवून त्या घरात पुरावे शोधत होते. तसेच काही पुरावे मला आपल्या घरात सापडलेत सुद्धा. कसले पुरावे?